सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। सत्यशोधक बाह कल्याणकर हे मोजे गोगदरी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील मूळ रहिवासी असून त्यांचा जन्म 6 ऑगस्ट 1948 साली झाला। पुढे शिक्षण आणि अध्यापन कार्य करत असताना ते औरंगाबाद येथे वास्तव्यास राहिले। कल्याणकरांचे शालेय शिक्षण कंधार, पाचोटी आदी ठिकाणी झाले। पुढे महाविद्यालयीन शिक्षण नांदेड आणि पदव्युत्तर शिक्षण औरंगाबाद येथे झाले। पुढे त्यांनी बीड येथील बलभीम महाविद्यालय, औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात समाजशास्त्र विभागात समाजशास्त्र विषयाचं अध्यापन केलं। कल्याणकर प्रसंगी कुणाची भीड मुवरत ठेवत नसत, तरी ते विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होते। ते विशेष अडीअडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना वेळप्रसंगी स्वतःच्या खिशाला खार लावून ते मदत करायचे। कल्याणकरांचा पिंडच क्रांतिकारी होता। त्यांनी विद्यार्थी दशेत घडून गेलेल्या मराठवाडा विकास आंदोलनात, पुढे बीड, औरंगाबाद येथे प्राध्यापक असताना मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात नामांतरवादी म्हणून सक्रिय सहभाग नोंदवला होता। त्यासाठी प्रसंगी त्यांना अवहेलनाही सोसाव्या लागल्या, परंतु कट्टर सत्यशोधक कल्याणकरांनी त्यांची केव्हाही तमा बाळगली नाही आणि विरोधी कोल्हे कुईला जुमानले नाही। इसवी सन 1988 पासून सत्यशोधक समाज अधिवेशनाचे आयोजन पुन्हा एकदा होऊ लागले होते। 20वे सत्यशोधक अधिवेशन औरंगाबाद येथे तत्कालीन समाजाचे अध्यक्ष रायभान रंभाजी जाधव, प्राचार्य गजमळ माळी, प्राध्यापक ज्ञानेश्वर नाईकवाडे, ॲडव्होकेट वसंतराव फाळके, वीर वामनराव लोखंडे मिसाळ, डॉक्टर एस भोसले आदी सत्यशोधकांच्या पुढाकाराने यशस्वी झाले। या अधिवेशनापासून सत्यशोधक समाजाकडे आकर्षिले गेले। तेथून पुढे होणाऱ्या अधिवेशन, सत्यशोधकी संमेलनात ते सहभागी होऊ लागले। त्यांच्या स्वभावामुळे प्रसंगी त्यांचे सत्यशोधक कार्यकर्त्यांशी मतभेदही झाले, मात्र त्यांनी सत्यशोधक समाजाकडे पाठ फिरवली नाही। 2010 मध्ये ते सत्यशोधक साहित्य परिषदेचे अध्यक्षही झाले। 2010 मध्ये केंद्रीय सत्यशोधक कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली। या कार्यकारिणीत ते सन्माननीय पदाधिकारी होत राहिले। देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे 24 व 25 डिसेंबर 2006 रोजी सत्यशोधक समाजाच्या वतीनं 4थं सत्यशोधकी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। या संमेलनात कल्याणकरांची प्रकट मुलाखत घेण्यात आली। या मुलाखतीत अतिशय मूलगामी सत्यशोधक विचारांची मांडणी केली। पुढे 22-23 सप्टेंबर 2007 जळगाव येथील 5वे सत्यशोधकी साहित्य संमेलन कल्याणकरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं। कल्याणकरांनी प्रस्तुत भाषणात महात्मा फुले यांच्या लोकचळवळीचा आढावा घेतला असून शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथावर विस्तारितपणे भाष्य केलं होतं। दरम्यान फुले सावित्रीबाई यांच्या कार्याचा आढावा घेत असताना समकालीन पुरोगामी संघटनांचा आणि त्यांचाही उल्लेख केला आहे। जाता जाता बहिणाबाईंच्या कवितांचाही प्रसंगानुसार उल्लेख केला होता। थोडक्यात सत्यशोधक चळवळ आणि वाङ्मयाचं धारदार वर्णन या लोकशिक्षकानं केलं होतं। कल्याणकर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात समाजशास्त्र विभागात सेवारत असताना प्रस्तुत विद्यापीठाअंतर्गत महात्मा फुले प्रतिष्ठानचे सेवानिवृत्त होईपर्यंत मानद संचालक राहिले। या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांतून शिबिरे येऊन महात्मा फुले यांचे विचार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रुजविले। कल्याणकरांनी युगकर्ता आणि पुरोगामी लोकमित्र सारख्या अस्सल पुरोगामी नियतकालिकांचं संपादन केलं। तांबडं फुटलं काव्यसंग्रहाला सोव्हिएत लँड नेहरू आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता। काव्य, कादंबरी आणि समीक्षा हे वाङ्मयीन प्रकार त्यांनी लीलया हाताळले। अशा या लोकशिक्षकांचे वयाच्या 63व्या वर्षी शनिवार 19 मार्च 2011 रोजी सायंकाळी 8 वाजता औरंगाबाद येथील MGM रुग्णालयात निधन झालं। त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह मरणोत्तर शासकीय वैद्यकीय रुग्णालय औरंगाबाद येथे दान करण्यात आला।